आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आराराबांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिला आहे। ते सांगलीत बोलत होते। विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले। राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील हे सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसणार आहेत। 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून हे उपोषण सुरू होणार आहे। सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा या मागणीसाठी हे उपोषण केले जाणार आहे। या उपोषणासंदर्भात TV9 मराठीशी बोलताना राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। उपोषणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली। तसेच आगामी निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले आहे। तसेच विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले आहे। खरं तर आज घडीला माझं वय वर्ष 24 आहे। अचानक निवडणूक लागली तर कदाचित मी निवडणुकीला उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे माझ्या भविष्याची चिंता जर मी करून राजकारण करत असल्याचा आरोप हा निरर्थक आहे। निवडणुकीचा दृष्टिकोन काम करण्याचा विचार मी माझ्या डोळ्यासमोर कधीही ठेवला नाही। वयाच्या 16व्या वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये फिरतोय। या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाच्या मागे उभारण्याचं काम गेले अनेक वर्ष करतोय। त्यामुळे इथल्या लोकांना माहीत आहे की कोण किती अंधारात आहे। निवडणुका आल्यावर कुणी फिरायला चालू केलं हे पण लोकांना माहीत आहे असे म्हणत रोहित पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे। मी असं ऐकलं आहे की समाज माध्यमांवरती आमची प्रसिद्धी वाढली म्हणून रोहित पाटील आणि सुमनताई हे नौटंकी करत आहेत असा आरोप केला जातोय। खरं तर समाज माध्यमांवरती अनेक प्रकारचे लोक प्रसिद्ध होत असतात। अलीकडच्या काळात अनेक कलाकार अनेक नृत्यांगनाही प्रसिद्ध झाल्या, पण याचा अर्थ ते प्रसिद्ध आहेत म्हणून निवडणुकीला उभं राहायचं असतं का असं म्हणत रोहित पाटील यांनी टोला लगावला आहे। चांगलं काम करणाऱ्यांच्या मागे लोक उभे राहतात। माझं भविष्य अंधारात टाकायचं की उजेडात हे लोक ठरवतील। त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या सतसत विवेकबुद्धी असणाऱ्या सर्व लोकांवर माझा विश्वास आहे। ते निश्चितपणानं माझं भविष्य काय करायचं त्यांनी जर घरी बसवलं तर घरी बसायची तयारी माझी आहे। लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य आहे असंही रोहित पाटील म्हणाले। खरं तर समाज माध्यमांवरती आमची प्रसिद्धी वाढली म्हणून आमदार सुमनताई आणि त्यांचे सुपुत्र हे नौटंकी करतायत असं काही लोकांनी सांगितलं। खरं तर हा विषय पाण्याचा, यामध्ये कुठेही राजकारण करायचं नाही आणि यावरती किंवा हा विषय मांडत असताना विरोधकांवरती अजिबात बोलायचं नाही हे आम्ही ठरवलं होतं। पण काही लोक आम्ही आबांपासून इतिहास काढू वगैरे अशा वल्गना करतात आणि जिथं आबांचा किंवा ताईंचा विषय येईल तिथे थोडंफार का होईना मला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल। खरं तर आज माझं भविष्य अंधारात जाईल म्हणून आमदार सुमनताई ही नौटंकी करतात असे काही लोक म्हणतात। प्रत्येक विषय असेल, या मतदारसंघामध्ये प्रत्येक घटकासाठी केलेलं काम असेल, तिथं आबांच्या कुटुंबाने आबांच्या पश्चातसुद्धा कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे इथल्या सर्वसामान्य सगळ्या नागरिकांनी बघितलेलं आहे। आणि माझी इथल्या सर्वसामान्य नागरिकांना विनंती असेल म्हणजे आजपर्यंत रोजगाराचा विषय, आजपर्यंत शेतीचा विषय, शेतीला असलेला जोडधंद्यांचा विषय हा खऱ्या अर्थाने कुणी लावून धरला हे इथल्या तरुणांना माहिती आहे। आणि चांगली कामं जी होत आहेत त्याच्या आडवं पडण्याची वृत्ती या तालुक्यामध्ये कोणाची आहे हे सुद्धा इथल्या लोकांना माहीत आहे। त्यामुळे त्यावरती मी बोलणं अपेक्षित नाही। माझं भविष्य अंधारात ढकलायचं की नाही हे इथले मतदार निर्णय घेतील, इथली सर्वसामान्य जनता निर्णय घेईल, त्यावरती मी भाष्य करायची आवश्यकता नाही। खरं तर माझं भविष्य अंधारात जाईल याची भीती ज्यांना वाटायला लागली आहे, आज घडीला मी या मतदारसंघामध्ये वयाच्या 16व्या वर्षीपासून फिरतोय, लोकांचे प्रश्न समजून घेतोय, लोकांच्या अडचणी समजून घेतोय, मतदारसंघातल्या प्रत्येक वस्तीवरती जाऊन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे करत असताना आज घडीला जर निवडणुका लागल्या किंवा जे वातावरण देशामध्ये केलं गेलं, कुठे अचानक निवडणुका लागल्या तर उभं राहायचं वयसुद्धा माझं नाही, पण ते असतानासुद्धा आम्ही लोकांसाठी झटतोय। निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून काम करायचं ही वृत्ती आबांचीही नव्हती, आबांच्या कुटुंबाची सुद्धा कधी नव्हती। आणि ती वृत्ती कुणाची आहे हे तासगाव तालुक्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या लोकांना आपण विचारा, त्याचं उत्तर संबंध महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून मिळेल।